असं ठरलेलं दिसतंय की मुंबईमध्ये एकत्र लढायचं आणि बाकी इतर ठिकाणी लढताना जिथे काही आक्षेप असतील तिथे वेगवेगळं लढायचं, एकमेकांची ताकद बघायची. महायुतीच्या संदर्भामध्ये राज्य समन्वय समितीची जी बैठक झाली साधारणतः दिवाळीच्या पूर्वी, त्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे तिथं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर दोन पक्षांचे संपर्क मंत्री, त्या जिल्ह्यामध्ये असणारे महायुतीचे आमदार खासदार यांनी एकत्र बसावं आणि विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा करावी आणि ते जे काय ठरेल प्राथमिक त्याचा अहवाल हा राज्य समन्वय समितीकडे द्यायचा आहे. त्यामुळे असं तर ठरलेलं आहे. त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत. आता सगळ्यांचा एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल महायुतीच्या आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल. मनसेनं त्यांच्यावर आरोप केलाय की त्यांनी जे दीपोत्सव साजरा करायचे त्याचे फोटो जे आहेत तुम्ही तुमच्या जाहिरातीत छापलेले केलेले नाही. कुठले फोटो? दीपोत्सव शिवाजी पार्क मध्ये साजरा करायचे. आमची पर्यटन विभागाची जाहिरातच नाही कुठली यावर्षी. कुठली जाहिरात आहे? ही जे ट्विटरवर त्यांनी जे टाकलेलं आहे पर्यटन विभागानं, त्यांनी ती सरकार ट्विटर अजिबात नाही टाकलेलं. आमच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि संचालक पर्यटन विभाग यांच्या माध्यमातून जे उत्सव पूर्ण राज्यामध्ये साजरे केले जातात त्या उत्सवांची माहिती ही लोकांपर्यंत जाण्यासाठी कदाचित ती प्रसारित केली असेल, परंतु याची मी सविस्तर चौकशी करतो. मी गेले 3-4 दिवस झाले मतदारसंघामध्ये गावी दिवाळीसाठी आहे, पण अशा पद्धतीने नेमकं कुणी टाकले याची अधिकृत माहिती मी आमच्या अधिकाऱ्यांकडनं आजच घेतो आणि निश्चितपणे त्याची माहिती घेतल्यानंतर अधिकृत पेजवर त्यांनी टाकू दे ना. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र टुरिझमचा हा ट्विटर त्यांनी पुढे टाकलाय, त्याचं शेअर केलेली आहे महाराष्ट्र टुरिझम. हे जे त्यांचं असं म्हणणं आहे की ते मनसेच्या दिवाळी महोत्सवात याचा अर्थ मी पाहिलेलं नाही अजून, पण महाराष्ट्रामध्ये मी काय म्हटलं, आता एलोरा फेस्टिवल आपण संभाजीनगरमध्ये होतो, आमच्याकडं महापर्यटन महोत्सव महाबळेश्वरला झाला, माझ्याकडं डोंगरी महोत्सव दौलतनगरला झाला. असे जे वेगवेगळे उपक्रम पर्यटकांना आरक्षित करण्यासाठी होतात ते आपण अधिक लोकांना माहिती व्हावेत म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचवत असतो. पण तरी सुद्धा एखाद्या राजकीय पक्षानं अशा पद्धतीनं जर काय उत्सव केला असेल आणि ते जर ऑफिशियल आमच्या ट्विटरवर ऑफिशियल महाराष्ट्र टुरिझम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे असेल तर संबंधित त्याची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे चौकशी करून उचित कारवाई केली जाईल. नाही काय ढापायचा प्रश्न नाही, त्यांचा दीपोत्सव ढापायचा बिलकुल काही प्रश्न नाही. याच्यापेक्षा चांगले दीपोत्सव महामहोत्सव पर्यटन विभागानं महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत. त्यामुळे असं कोणाचं काय ढापण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला आवश्यकता नाही. चला झालं पटकन, चला मला फाईट लेट होतंय माझं. नाही रेडी आहेत का सगळे? महाविकास आघाडीमध्ये पण आता फूट पडल्याचं त्यांना काय म्हणायचं मला माहित नाही. मी महायुतीचं सांगितलं कारण मी महायुतीच्या राज्य समन्वय समितीचा सदस्य आहे. त्यामुळे तिथं जी चर्चा झाली त्याप्रमाणे आता दिवाळीनंतर आमची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी झाली की दर मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक माझ्याच निवासस्थानी असते. येणाऱ्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होती ते आपल्या मुंबई प्रतिनिधींना कळेल. ओके चला. 150 कोटी रुपये आतापर्यंत घेतलेले असं पुढे आलेलं आहे. मोठा घोटाळा आहे. फक्त निवडणुकांसमोर किती घेतले? 150 कोटी. नाही काय झालं बघा, आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एका निर्मळ हेतून महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्यावेळी आपण महिलांच्या घरामध्ये जाऊन शेतात काम करणाऱ्या महिलांच्या शेत बांधावरती जाऊन आपण महिलांचे फॉर्म भरून घेतले. ऑनलाईन फॉर्म भरायला सुद्धा आपण परवानगी दिली. त्या काळात काही लोकांनी म्हणजे पुरुषांनी सुद्धा असे फॉर्म भरले, चुकीची माहिती गोळा करून एक प्रकारे सरकारची फसवणूक केलेली आहे. योजना होती लाडक्या बहिणींसाठी, खरं ज्यांनी केलं हे नको करायला पाहिजे होतं, पण निश्चितपणे त्याची सुद्धा चौकशी होईल आणि सरकारला फसवून जर कोणी लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. ओके. सध्या दिवाळी सुद्धा संतप्त झालेली आहे. त्यांच्यावर रवी राणे काल सांगितलं होतं की त्यांना कुठेतरी आमदारकी द्या, शिंदे साहेबांनी मी विनंती करेन शिंदे साहेबांनी विनंती करावं. त्यावर बच्चू कडूंनी सांगितलं की ज्याची बायको स्वतःच्या संघटनेत नाही
ते काय मला सांगणार आता ते- मग त्या दोघांना विचारा ना, मी कसं बोलू? मी तिसरा पडलो. ते असं बोलतात मी कसं ह्या की दोघात पक्षाकडे- ह्या दोघात पक्षाकडे सांगितलं रवी त्यांनी राणा- कुठं मागितलं आमच्याकडे? रवी राणांनी सांगितलं आता रवी राणांनी जर केली असेल मागणी तर ते थेट मान्य शिंदे साहेबांशी बोलू शकतात. त्यामुळं रवी राणा आणि बच्चू कडू साहेब या दोघांच्यातलं हे किंवा दोघांचं एकमेकांच्या बद्दल केलेलं वक्तव्य आहे. दोघांपैकी एक जण बोलल अधिकृत. ओके, धन्यवाद. वसईच्या किल्ल्यावर एक संवाद चालला होता. शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला होता. दिवाळी आणि फोटो असं सगळं करायला झालं. सिक्युरिटीने त्याला थांबवलं आणि असला वेशभूषेत जाता येणार नाही अशा पद्धतीने कधी घडलं? एक दोन दिवसात व्हिडिओ व्हायरल झाला. कुठं झालं? वसईच्या किल्ल्यावर अच्छा अच्छा, मला माहित नाही. म्हणजे वसईमध्ये व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला. पर्यटन विभागाशी निगडीत सिक्युरिटी होता. आमचा किल्ला आम्ही कुठं तिथे सिक्युरिटी ठेवलेली आहे? तिथं सिक्युरिटी पुरातत्व विभागाचं पुरातत्व असेल, पर्यटन नाही. तुम्ही सगळंच पर्यटन विभागाकडे साहेब सांगून मला एक मिनिट, मला या वर्षभरामध्ये पर्यटन विभागाचा पुरेसा अभ्यास झालाय. पर्यटन विभाग कुठं सिक्युरिटी देतो कुठं देत नाही. पुरातन विभागाचा असेल तर पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याशी किंवा वरिष्ठांच्याशी मी बोलतो आणि माहिती घेऊन सांगतो. ओके, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.